अंधारात बुडालेला टेकडा ताल्ला, सलग 7 दिवस गावात वीज गायब. ताडाचं झाड ताडेवर पडलं आणि डीपी बंद पडलं, परंतु वीज वितरण कंपनींकडनं अद्याप कोणतीही दखल नाही. चुकीच्या ठिकाणी बसवलेल्या डीपीमुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गावकरी आता संतप्त झाले आहेत आणि वीज विभागावर प्रश्नांची सरबत्ती करत आहेत. टेकडा ताल्ला गावातील ही गंभीर परिस्थिती आपण जाणून घेऊया. सिरोंचा तालुक्यापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेले टेकडा ताल्ला गाव गेल्या 7 दिवसांपासून संपूर्ण अंधारात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झेंडा चौकाजवळील विद्युत डीपी बंद पडली आहे. काही दिवसांपूर्वी ताडाचे झाड थेट जिवंत वीज तारेवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला, परंतु आजतागयत झाड आणि पडलेल्या वीज तारा हटविण्यात आल्या नाहीत. तात्पुरता उपाय म्हणून दुसऱ्या डीपीवरून वीज कनेक्शन दिलं असलं तरी कमी व्होल्टेजमुळे नागरिकांचे पंखे, कूलर, मोटारी वारंवार जळत आहेत. या तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याहून मोठा प्रश्न म्हणजे गेल्या 8 महिन्यांपासून या भागात एकही लाईनमन नाही. त्यामुळे अगदी किरकोळ बिघाडही दुरुस्त होऊ शकत नाही. ग्रामस्थांना थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित डीपी पावसाचे पाणी जाणाऱ्या नाल्यामध्ये बसवण्यात आली आहे. पावसाळ्यात दुरुस्तीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो. उद्या एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ठाम मागणी केली आहे की हा डीपी सुरक्षित ठिकाणी हलवावा, पडलेले झाड व तारा हटवून वीज पुरवठा तातडीने सुरू करावा, अन्यथा पुढील काही दिवसात मोठं आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे टेकडा ताल्ला गावातील नागरिकांना अक्षरशः अंधारात दिवस काढावे लागत आहेत. चुकीच्या ठिकाणी बसवलेली डीपी आणि लाईनमनच्या अनुपस्थितीमुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन उपाययोजना करणं आवश्यक आहे, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती आहे.